नोमान नोमान और उमर नोमान उमर पहिली ओपनिंग जोडी मैदानामध्ये नोमान आणि उमर स्ट्राईकला नाव काय त्याचं नोमान स्ट्राईकला येतो उमर आणि नॉन स्ट्राईकला येतो नोमान 5 षटकांचा सामना एक रॉयल्स वर्सेस मंगलमूर्ती म्हणजे मंगलमूर्ती या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारले आणि फलंदाजी आमंत्रित केले ते एक रॉयल संघाला नोमान भूषण पहिलाच षटक घेऊन ते पॉवर प्लेचं पहिलं षटक भूषण नोमान आणि उमर भूषण पहिलं षटक घेऊन येतो भूषण लेफ्ट स्टँड गोलंदाज तो भूषण स्ट्राईकला तो उमर आणि नॉन स्ट्राईकला तो नोमान एक कडून पहिली ओपनिंग जोडी एक चांगला खेळ पाहायला भेटेल धन्यवाद सर पहिला षटक पहिला चेंडू धन्यवाद चालू करायचं आहे भूषण लेफ्ट हॅम राऊंड विकेट पहिला चेंडू आणि हा जातोय पहिला चेंडू वरतीच खातं खोलं गेलं 4 धावेने श्री गणेशा गेला एक रॉयल्स संघाकडून थोडासा शॉर्ट चेंडू होता पूर्व फायदा उठवत 4 धावेने आपलं खातं खोलं गेलं आणि संघाची धावसंख्या 4 खातं खोलतोय तो उमर उमर निष्ठावंत चषकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो सर्व मान्यवांचं स्वागत उमर दुसरा चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल होताना डीपच्या चेंडू थोडासा येतोय खेळाडू क्षेत्ररक्षक आणि भूषण गोलंदाज भूषण लेफ्ट हॅम राऊंड विकेट मारा करेल तो उमरसाठी 2 खेळाडू 38 षटकाच्या बाहेर भूषण पुढचा चेंडू या टायमाला जातोय हा सुद्धा चौकारतो का पाहायचा नाही पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण होतं नाही तर एक धाव तो भेटते दुसरी धाव पूर्ण होते 2 धावा पूर्ण होते तिथं 2 धावाने संघ जातो 6 धावसंख्येवरती षटक चालू होतं पहिलं पॉवर प्लेचं आणि धावसंख्या गेलेली 6 भूषण लेफ्ट हॅम राऊंड विकेट उमरसाठी हो वाट आहे एक खूपच बुद्धिवाष्टवाद वाईट बॉलचा इशारा होतोय अमित सोना सर यांच्याकडून अवांतर धावेने संघ पुढे होतो धावसंख्या होती 7 धावसंख्या 7 षटक चालू पहिलं पॉवर प्लेचं समोर येतो उमर आणि या टायमाला सुद्धा डीपच्या दिशेने जातोय चेंडू 4 धावेसाठी एक चांगली फलंदाजी करतोय तो उमर संघ येतो मात्र डबल फिगरमध्ये धावसंख्या होते ते 4 धावसंख्येने 11 उमर वैयक्तिक करतो धावसंख्या 10 वरती एक चांगली बॅटिंग बनावं लागेल पॉवर प्लेचा पूर्ण फायदा उठवताना उमर कारण नोमानला अजून काही बॅटिंग भेटलेली नाहीये धावसंख्या दिली 11 डबल फिगरमध्ये संघ खेळत असताना भूषण कारण दोन्ही चौकार जे गेले ते डीपच्या दिशेने गेले होते थोडंसं पुन्हा क्षेत्ररक्षण बदल करताना कारण आता मात्र 2 क्षेत्ररक्षण घेता येतोय लेग साईडच्या दिशेने थोडंसं क्षेत्ररक्षण बदल होतं नाही तर पुढचा चेंडू हलकासा पुश करतोय एक धाव पूर्ण होते
2 धाव पूर्ण होतात. जिथे 1 धाव होती 2 धाव पूर्ण होत्या. 2 धावांनी संघ जात होता मात्र 13 धावसंख्येवरती. षटक चालू आहे. पहिलं ओपनिंग षटक चालू असताना चेंडू झाले 4. 2 चेंडू षटकातले बाकी असताना उमर एक चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळताना धावसंख्येली संघाची मात्र 13. एक वाईड बॉलचा इशारा होता त्यामध्ये. भूषण पुढचा चेंडू आणि हा सुद्धा खूप उद्वाष्टवादा चेंडू. सोना सर यांच्याकडून वाईड बॉलचा इशारा. अवंतर धावेने संघाची धावसंख्या 14. निष्ठावंत चषकमध्ये सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांचं स्वागत. एक धावसंख्या झाली 14. षटक चालू ते पहिलं भूषण यांचा. या टायमाला थोडासा चांगला चेंडू होता. थोडासा फास्ट फेकलाय चेंडू आणि निर्धाव चेंडू जातोय. शेवटचा चेंडू बहुधा बाकी असावा षटकातला. धावसंख्या होती ती 14. उमर आणि नोमान. शेवटचा चेंडू बहुधा असावा. या टायमाला सुद्धा फसवा चेंडू होता आणि इथं चेंडू निर्धाव होतो. षटक संपता येतं. एक षटक संपलं. धावसंख्या दिली ती 14. एक चांगली धावसंख्या म्हणावं लागेल. 5 षटकांचा सामना, ओपनिंग सामना, उद्घाटन सामना निष्ठावंत चषकमध्ये भूषण यांनी पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यात आणि दुसरं षटक कोण घेऊन येतो पाहायचं आहे. उमर आणि नोमान. नोमानसाठी स्ट्राईक लिहित होतो मात्र नोमान. नवीन गोला जातो आता मात्र अनिल असेल आणि स्ट्राईकला येतो तो नोमान. अजून आपलं खातं खोलायचं आहे. धावसंख्या झाले. एक षटक संपलं. धावसंख्या होती 14 आणि नवीन गोला जातो अनिल. हा सुद्धा लेफ्ट हँड बॉलर आहे. 5 षटक आहेत त्यामध्ये 2 पॉवर प्लेची. 14 2 वाईट आले. धावसंख्या दिले 14. दोन चौकार, 2 डबल आणि 2 वाईट. धावसंख्या दिले 14 आणि आता मात्र गोलंदाजी करेल. प्रत्येक चेंडूवरती आम्ही स्कोर सांगत आहोत मित्रांनो आणि आपलं सुद्धा लक्ष असू द्या. निष्ठावंत चषकमध्ये सर्व खेळाडूंचं सर्व मांडवरांचं इथे स्वागत करतो आम्ही आणि षटक चालू आहे दुसरं. अनिल लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करेल अनिल. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक बाहेर असतील. खरं हलकासा सुंदरसा पुश करतो चेंडू. स्विंग करत होता. बॅट्समॅनला काही समजलं नाही. जाऊ दिले किपरच्या ग्लोव्हजमध्ये आणि निर्धाव चेंडू जात आहे. पहिल्या षटक संपल्यानंतर धावसंख्या होती 14. दुसरं षटक चालू असताना पहिला चेंडू निर्धाव फेकतो अनिल. समोर येतो नोमान. अनिल पुढचा चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेट. या टायमाला खरोखर सुद्धा चेंडू टाकतोय. सुंदर फिरवतोय. थोडा फिरकी घेतोय. चेंडू बाहेर जातोय. एक चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल खरोखरच. पहिल्या षटकामध्ये मात्र 14 धावा कुठल्या गेल्या. ह्या षटक 2 चेंडू निर्धाव फेकले गेले आणि एक चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. थोडासा हलकासा चेंडू बाहेर निघून जातोय. चेंडू स्विंग चेंडू होतोय. बॅट्समॅनला काही समजत नाही. जाऊ दे किपरच्या क्लोजमध्ये निर्धाव चेंडू होतोय. 2 चेंडू निर्धाव फेकलेत ते अनिल याने. पुढचा चेंडू अनिल यांचा. पंचांना पास करून नोमानसाठी. एक धाव पूर्ण होते. एक धाव समाधान मानावं लागेल. नाही 2 धाव होते. जिथं एकच धाव 2 धाव भेटत. थोडंसं क्षेत्ररक्षण मात्र खराब आणि एक एक्स्ट्रा धाव भेटते. एका धावेने 2 धावेने आपलं खातं खोलं गेलं. नोमान यांनी धावसंख्या दिली ती 16. षटक झालं होतं दुसरं. एक रॉयल चॅलेंजर्स मंगल मूर्तीमध्ये यांचा सामना उद्घाटनाचा सामना. नोमान चेंडू झाले 3. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात ते अनिल याने. 4था चेंडू फेकतोय अनिल. धावसंख्या होते 16. लेफ्ट हँड राऊंड विकेट. फुलतो चेंडू आणि जातो सीधा सीमा रेषेच्या पलीकडे. पहिला षटकार येतोय सामन्यातला. मॅचचा पहिला षटकार नोमानच्या बॅटमधून. फुलटा चेंडू होता. पूर्वर फायदा उठतो. धावसंख्या झाली 6 धावसंख्येने 22. जबरदस्त टोला.
धावसंख्या दिल्या ती 22. उलटा चेंडू होता, थोडेसे लाईन मध्ये थोडीशी खराबी म्हणावं लागेल. मिसफिल्ड निश्चितच भारी पडले. आमचे स्कोरर गौरव कदम सांगतायत जिथं 1 धाव होती 2 धाव भेटते आणि 6 धावेने पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा तो डीपच्या दिशेने, पुन्हा एकदा षटकार, बॅक टू बॅक 2 षटकार. जिथं 1 धाव होती तिथं 2 धाव होते. मिसफिल्डने 2 षटकार आलेत आणि धावसंख्या झाली आहे 6 धावसंख्या होती 28. एक चांगली खेळी म्हणावं लागेल. नोमान यांच्याकडून 2 मात्र बॉल त्यांना समजले नव्हते, पण मात्र त्यांना कान मंत्र दिला तो उमर याने आणि लागोपाठ 2 षटकार मारतोय. जबरदस्त फलंदाजी नोमान यांच्याकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता, पूर्व फाटा उठवता आला नाही, मात्र निर्धाव चेंडू षटक इथं निर्धाव चेंडू जातोय. अजून काही षटक संपलेले, 2 षटकं संपली पॉवर प्लेची. 2 षटकाच्या समाप्त धावसंख्या 28. चांगली धावसंख्यामध्ये सरासरी 14 धावे सरासरी म्हणावं, कारण पहिल्याच षटकामध्ये सुद्धा 14 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये सुद्धा 14 धावा भेटत आहेत. त्या अनिल 2 षटकं संपली, धावसंख्या झाली 28. दोन्ही षटकामध्ये 14 धावा. कृपया लवकरात लवकर खेळ चालू करायचा मित्रांनो, कारण आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणाने नंतर षटकं कमी केली जातील आणि वैयक्तिक दुसऱ्या संघाचा तिसरा षटक घेऊन होतं. आता मात्र भूषण एक चांगली गोलंदाजी करावी लागेल मंगलमूर्ती या संघाला, कारण समोर जो संघ आहे तो एक केरळचा तगडा संघ, चित्याकामचा एक जबरदस्त संघ म्हणून ओळखला जाणारा एक केरळचा संघ आणि त्याला टक्कर देतो तो मंगलमूर्ती. आणि तिसरा षटक घेऊन येतो तो भूषण आणि तिसऱ्या षटकामध्ये काय करतो पाहायचं, कारण धावसंख्या झाली ती 28. 2 षटकं संपली पॉवर प्लेची. 2 षटकामध्ये प्रत्येकाने 14 खर्च केल्या आणि संघाची धावसंख्या झाली 28. भूषण या सामन्याचा आनंद घेताना आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब, विभाग संघटक पद्मावती शिंदेताई, लीलमताई, निमेशजी भोसले, राजेंद्र पौल आणि हा झेल होता पाहायचा आहे आणि सुंदर झेल घेतले. पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय. उमर पॅवलमध्ये जातोय 28 संख्येवरती आणि एक चांगली फलंदाजी करत होता तो म्हणजे उमर आणि पहिल्याच चेंडूवरती तिसऱ्या षटकामधला दुसऱ्या पहिल्याच चेंडूवरती बाद होतो उमर. अनवर एक जबरदस्त फील्ड बॅट्समन होता सईद अनवर आणि हा सुद्धा अनवर आपल्या संघासाठी काय करतो पाहायचं, कारण धावसंख्या 28 अंकावरती पहिला गडी बाद होतोय. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक चांगला झेल घेतला गेला आनंदाने आणि तंबूचा रस्ता दाखवला तो उमर अनवर. आता मात्र अनवर आणि नोमान काय करतात पाहायचंय. या सामन्याचा आनंद घेताना विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब, निमेशजी भोसले साहेब, लीलमताई डोळस, उमेश करकर, किरण सावंत, जाधव साहेब. पुढचा चेंडू हलकासा पुश करतोय, एक धाव खोलतोय, एकच धाव घेतोय पॉईंटच्या दिशेने, पॉईंट क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. एका धावने आपला खाता खोलला गेला. धावसंख्या होती 1 धावेने, धावसंख्या होती 29. षटक चालू आहे मात्र तिसरं चालू असताना चेंडू झाले ते 2. पहिल्या चेंडूवरती एक झेल घेतला आणि त्याची जहाणी केला तो अनवर. आता बॅटिंगला गेला तो नोमान, एक आक्रमक असा बॅट्समन, 2 षटकार मारून स्वागत केलं होतं ते नोमान याने. ह्या टाइमला सुद्धा खरं हलकासा पुश होतो चेंडू, पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने तो 1 धाव भेटणार आहे. तर एकच धाव समाधान व्हायला 1 धावाने संघ धावसंख्या होती 30. एक चांगली गोलंदाजी आता मात्र करतो तो म्हणजे भूषण. धावसंख्या दिले 30, चेंडू झाले 3. चांगली गोलंदाजी करते आता मात्र भूषण. आणि हा मिस फील्ड होतोय, डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. 2 धावेने वाईट बोलतोय इशाऱ्यास आणि टोटल सर 3 धावा. धन्यवाद, 3 धावा सर.
धावसंख्या दिले ते 3. खूपच उजव्या टिबाला थोडस मिसफील्ड झाली आणि 3 धावसंख्या त्यात ते षटक चालू आहे ते तिसरं. किपर कडून मिसफील्ड होतोय. भूषण या टायमाला सुद्धा मिसफील्ड होतोय. एक बायचा इशारा होतोय. एक चांगली गोलंदाजी पण किपरला मात्र काही जमत नाहीये. निर्धाव चेंडू होता. 1 धाव भेटतंय. 1 धावाने संघाचा होते 34. षटक चालू होते तिसरं. चांगली गोलंदाजी होती आता मात्र भूषण यांच्याकडून आणि स्ट्राईक येत होतं मात्र नोमान. पुन्हा एकदा क्लोज किपिंग नोमान. गोलंदाज भूषण. आणि हा सुद्धा चौकार. 4 धावा. एक जबरदस्त फलंदाजी नोमान यांच्या बॅट मधून होते. चौकार या षटकाराच्या हाती भरवतोय. धावसंख्या दिल्या त्या 4 धावेने 38. धावसंख्या दिल्या 38. षटक चालू आहे ते तिसरं. चांगली फलंदाजी म्हणावं लागेल. नोमान आपल्या संघासाठी एक रॉयल्ससाठी एक चांगली फलंदाजी करत असताना मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदल होत असताना क्रिकेट सब रोल या टायमाला मात्र आसमान दाखवलंय नोमानने. जबरदस्त फलंदाजी 6 धावेने संघाची धावसंख्या होती आता मात्र 44. 44 धावसंख्या होती. जबरदस्त फलंदाजी नोमान यांच्या बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार मारले गेले. वैयक्तिक 25 धावा खेळताना नोमान. हा षटकार इथले नोमानचा अनवर नाही. चौका पण त्याचाच आहे. बोलो विजेता लॉट पाठवलं सांग ना. ग्रुपमध्ये टाकले होते ना. वाकडीला बोल. वाकडीला काय करायचं. लॉट पाठवलं सांग मला. लॉट भेजने बोलो. धावसंख्या दिले 44. एक जबरदस्त फलंदाजी करताना नोमान. आतापर्यंत 3 षटकार मारले ते 3 मारले ते नोमानेने. थोडंसं मात्र अडखळत खेळवताना मात्र नंतर एक चांगली फलंदाजी नोमानेच्या बॅट मधून. राकेश राकेश या टायमाला मात्र झेल होतो का पाहायचंय थोडस. आणि हा सुंदर झेल खरोखरच जबरदस्त झेल होतोय. अनवर बाद होतोय 44 धावसंख्येवरती. आकाशाने पहिला गडी बाद केला तर दुसरा गडी बाद केला. पहिल्याच चेंडूवरती आकाश दाखवलं ते अनवर याला आणि धावसंख्या दिली ती 44 धावसंख्येत दुसरा गडी बाद होत असताना एके रॉयल्स संघाकडून अब्दुल गणी. एक नावाजलेला व्यक्तिमत्व अब्दुल गणी. पूर्ण दारोमदार जे असणार आहे ते अब्दुल गणी यांच्यावरती एक पाहायचं आपल्या संघासाठी जो प्लॅटफॉर्म सेट केला आहे नोमानेने. धावसंख्या होती ती 44. धावसंख्या 2 गडी बाद झालेले आहेत असताना आता चाललाय तो गणी. लॉट सांगितलं त्याला पाठव. लॉट आम्हाला पाठव ना. गणीभाई एक राकेशचा लांबचा सरळ रनअप
खूपच 10 ते 15 रन दोन गोलंदाजी करतो. 55 करून पुढचा चेंडू गाणीसाठी. हो, या टायमाला यॉर्करला चेंडू होता खरोखरच आणि एज लागली होती त्याने. एक धाव भेटते. जबरदस्त गोलंदाजी म्हणावं लागेल. यॉर्करला चेंडू तेवढं तत्परतेने खेळून काढला. एक धाव मात्र नको शकत. एक धावने आपलं खातं कळलं गेलं गणी आणि एक धावाने संघात 45 निष्ठावंत चषकमध्ये उद्घाटन सामना होत असताना इथं सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो. आणि या सामन्याचा आनंद उठवताना प्रमोदजी शिंदेसाहेब, निमेशजी भोसले, राजेंद्र पौल, नीलमदाई डोळस, उमेश करकरा, किरण सावंत, जाधव साहेब या सर्वांचं निष्ठावंत चषकमध्ये स्वागत. राकेश एक चांगली गोलंदाजी म्हणावं लागली. हो, या टायमाला मात्र सुद्धा जातोय आणि हा फ्लॅट षटकार जातोय डीपच्या दिशेने. जबरदस्त फलंदाजी करतोय तो नोवान. चौथा षटकार मारतोय. स्कोर किती आला रे? 52. राकेश धाव संख्या 51. एक चांगली फलंदाजी या टायमाला सुद्धा जातोय चेंडू आणि हा सुद्धा षटकार होतोय. जबरदस्त यार, चांगली बॅटिंग. बिना लक्ष्य के जिया नहीं जाता, चौके मारे बिना रहा नहीं जाता, 1-2 रन लेके क्या करेंगे, छक्के मारे बिना मजा नहीं आता. जबरदस्त यार फलंदाजी यार, खरोखर एक चांगली फलंदाजी पाहतोय आपण. नोमानच्या बॅट मधून अक्षरशः आग ओकणारी फलंदाजी करतोय तो नोमान. धाव संख्या झाली आज धाव संख्येने 6-57. लागोपाठ बॅक टू बॅक दुसरा षटकार. राकेश पुढचा चेंडू या टायमाला राऊंड इकडे मारा करतोय नोमान साठी. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि हा सुद्धा जातोय आणि हा सुद्धा षटकार येतोय. जबरदस्त फलंदाजी, लगातार तिसरा षटकार. धाव संख्या झाली आता मात्र 63. 63. टोटल 63 मध्ये 6 षटकार वालेत नवाने. जबरदस्त फलंदाजी. थोडस शत्रुलक्षणा बदल करत असताना राकेश 43 धावसंख्या खेळतोय नोमान. ओहो, या टायमाला मात्र खूपच बुद्धिवाष्टी बाजार चेंडू वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येने धावसंख्या होती आता मात्र 64. षटक चालू आहे ते प्रगतीपथ असताना चौथं. जबरदस्त. जबरदस्त फलंदाजी नोमाच्या बॅट मधून. पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू होता. या टायमाला सुद्धा निश्चितच जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जबरदस्त फलंदाजी. आता मात्र धाव संख्या होती 70. एक मोठं टार्गेट. षटक संपतोय. या महागड आणि महागड असं षटक म्हणावं लागेल राकेश यांचं. धाव संख्या दिली आहे नोमान यांची 49. जबरदस्त फलंदाजी. आतमध्ये गेला. त्याचबरोबर ह्याच्यानंतर सामना होणार आहे तो नुरासिक वर्सेस शिवसेना 141. नुरासिक वर्सेस श्री गणेश शाकरबा 141 यांच्यामध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघाने एक विनंती की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आमच्या मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक होणार आहे. सगळे जमा रहा बॉल. 5027.
गेला तो आतमध्ये. तो आता हा तेच बॉल आहे. 49 वैयक्तिक 49 धावसंख्या खेळत असताना मात्र नोमान आता आहे तो गणी सिंगल धाव कडून खेळतोय. धावसंख्या झाली आहे ती 70. 4 षटकामध्ये 70 धावा कुठल्या गेल्यात एके रॉयल संघाकडून. जबरदस्त फलंदाजी नोमानच्या बॅट मधून. काय शाहरुख हा फुल शॉर्ट चेंडू होता आणि डिक्लेअर झोन मध्ये जाताना 2 धावा भेटतात. तिथे 2 धावांचा इशारा पंचांकडून. 2 धावसंख्येवरती संघाची 72 धावसंख्येवरती शेवटचे 5 चेंडू बाकी असताना शाहरुख धावसंख्या झाले 72. कारण या ग्राउंडवरती 72 धोका आहे म्हटलं मला वाटतं भारी नाही आहेत, पण गोलंदाजी सुद्धा एके रॉयल्सकडे जबरदस्त असताना मंगलमूर्ती हा सुद्धा संघ तगडा संघ असणारा संघ शाहरुख हलकासा पुश करतोय आणि स्ट्राईक देत होतो नोमानसाठी. एकाच धावेवर समाधान मला 1 धावून संघाची धावसंख्या होती 73. आता स्ट्राईकला गेला तो नोमान. 49 धावसंख्या खेळत असताना एक टाळ्या झाल्या पाहिजे खरोखर या क्रिकेटसाठी संघाकडून एके रॉयल संघाकडून, कारण जबरदस्त फलंदाजी करतोय तो म्हणजे नोमान. थोडंसं कान मंत्र देताना गणीभाई त्याला. आणि शेवटचे 4 चेंडू बाकी असताना एक चांगली बॅटिंग पाहतोय नोमानच्या बॅट मधून शाहरुख वर्सेस नोमान. ओव्हर विकेट मारा करतोय. उलटा चेंडू होता मिस होतोय. 1 धाव तर निश्चित भेटतोय. एकच धाव समाधान मानावं लागेल. 1 धाव्याने 50 झालेल्या टाळ्या झाल्या पाहिजे नोमानसाठी. खरोखरच पहिलीच 50 उद्घाटन सामन्यामध्ये पहिलीच 50 होते ती नोमानच्या बॅट मधून. धावसंख्या झाली ती 74 मध्ये एकट्या 50 ते नोमानच्या. चांगली बॅटिंग नोमानच्या बॅट मधून. आता मात्र गणीभाईला काहीतरी करामत करून दाखवावं लागेल. धावसंख्या झाले 74. शेवटचे 3 चेंडू बाकी असताना गणीभाई एक जबरदस्त फलंदाज. थोडासा आउट ऑफ फॉर्म गेला होता, पण आता मात्र गणीभाईवरती पूर्ण जबाबदारी असताना या टायमाला गणीभाई आणि हा झेल होतो का पाहायचंय. आणि हा डीपच्या दिशेने आणि झेल सुटलेला आहे. हलकासा झेल होता आणि हा झेल सुटतोय. 1 धाव भेटते. एका धावेने संघाची धावसंख्या होती 75. स्ट्राईकला येतोय मात्र नोमान, कारण मागाशी सुद्धा असंच झालं होतं. मिसफील्ड झाले होते आणि नोमाने 2 षटकार मारले होते. त्याचप्रमाणे आता नोमाला सुद्धा छंदी आहे. 2 चेंडू बाकी असताना आता मात्र 2 चेंडूवरती किती धावा निघतात पाहायचं आहे. धावसंख्या होती ती 75. एक चांगली गोलंदाजी करतो तो म्हणजे शाहरुख. आणि षटकार. हा षटकार मिसफील्ड झाली आणि हा षटकार. जबरदस्त फलंदाजी नोमानच्या बॅट मधून अक्षरशः आग ओकते. धावसंख्या झाली ते आता मात्र वैयक्तिक 56 धावावर खेळताना धावसंख्या झाली 81. 81 लास्ट टू गो. शाखा प्रमुख मनोहर नायडू यांचे इथं स्वागत. निष्ठावंत चषक मध्ये आपल्या सर्व मान्यवरांचं स्वागत साहेब. शेवटचा चेंडू बाकी असताना शाहरुख समोर आहे तो नोमान आणि हा डी झोन मध्ये जातो चेंडू. 2 धाव भेटत येते. 2 धावेने संघाची धावसंख्या होती आता मात्र भाई बताने बॉलर का नाम 83 झालेले 84 टू विन आहेत. दोन्ही संघाला एक विनंती आहे. याच्या पुढचा जो सामना होणार आहे दोन्ही संघाच्या संघाने इथे यायचं आहे. नाणेफेक करून घ्यायचं आमच्या मान्यवरांच्या हस्ते. नुरासिक वर्ष श्री गणेश शाखा क्रमांक 141 संघनायकांनी इथे यायचं आहे. त्याचबरोबर विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेबांचं सत्कार करतील विजय भोईर साहेब यांच्या हस्ते. प्रमोद शिंदे साहेबांचा सत्कार होईल भोईर साहेबांच्या हस्ते. विजय भोईर साहेब यांच्या हस्ते. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल.
धन्यवाद सर्व मान्यवरांचं स्वागत. या पुढचा सामना जो होणार आहे पद्मताई शिंदे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील विशाल वैती यांच्या हस्ते. त्याचबरोबर निमेश भोसले साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील किरण सावंत साहेब यांच्या हस्ते. भोसले साहेबांचा सत्कार. सर्व मान्यवरांचं स्वागत. त्याचबरोबर नीलमताई डोळस महिला विधान संघटका यांचं सुद्धा इथं पुष्पगुच्छ देऊन स्वागत विजय भोर यांच्या हस्ते. नुरासिक आणि शिवसेना 141ची कर्णधार इथे विनंती की दोन्ही नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याचबरोबर राजेंद्र पोळ यांचं सुद्धा सचिन राऊत यांच्या हस्ते होईल. नुरासिक वर्सेस शिवसेना 141 दोन्ही कर्णधारांनी इथे यायचं आहे. प्रकाश जाधव विधानसभा समन्वय यांचा सत्कार मयूर वैती यांच्या हस्ते होईल. नुरासिक आणि शिवसेना 141 यांच्या कर्णधाराला एक शेवटचा कॉल असेल. दोन्ही संघटक नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याचबरोबर शाखा प्रमुख मनोहर नायडू विशाल वैती यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत होईल. नुरासिक त्याचबरोबर शाखा प्रमुख उमेश करकरा किरण सावंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ स्वागत होईल. आकाश आणि भूषण स्ट्राईकला तो आकाश आणि नॉन स्ट्राईकला भूषण. सुरेश शितप यांचं सचिन राऊत हे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. दोन्ही कर्णधार इथं आलेले आहेत. नाणेफेक करायचं आहे. चला सामन्याकडे जायचं आहे. धन्यवाद सर. चालू करायचं आहे. धन्यवाद. त्याचबरोबर शाखा अधिकारी जयवंत खरात यांचं सुद्धा स्वागत होईल विजय भोर यांच्या हस्ते. पुष्पगुच्छ देऊन खरात साहेबांचं सर्व मान्यवरांचं स्वागत. त्याचबरोबर नाणेफेक होतो हस्ते शिंदे साहेब यांच्या हस्ते. आता स्ट्राईकला घेतो भूषण. डी झोन मध्ये आता चेंडू 2 धाबने खातं खोललं गेलं. एक मोठं आव्हान समोर असताना मात्र 84 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या होती 3 आणि भूषणने आपल्या 2 धावने खाता खोल धावसंख्या गेल्या होती 3. नाणेफेकीचा कौल इथं होता ना. नुरासिक वर्सेस श्री गणेश 141 दोन्ही करणारे तो उपस्थित मान्यवरांचे असते नाणेफेक. आणि हा जातोय षटकाराने स्वागत केलं हुसेनचं. धावसंख्या झाली आहे 3 धाव. डीपचे थोडं शॉर्ट चेंडू होता आणि धावसंख्या झाली 3 धाव. 84 धावांचा पाठलाग करताना
धावसंख्या होती 9. चांगली फलंदाजी करावं भूषण आणि आकाशला. नोमान प्रमाणे फलंदाजी करावं लागेल असे गौरव कदम माझे स्कोरर बुक गौरव कदम सांगतायत. आणि त्याच प्रकारे भूषण करताना बॅटिंग. हो हो हो, थोडा सुंदर चेंडू होता. पंचांकडे डेड बॉल. धन्यवाद. डेड बॉल आहे मित्र, डेड बॉल. चेंडू झाले 3. धावसंख्या 9. 84 धावा पाठलाग करताना पहिला सामना उद्घाटन सामना हुसेन. चांगली गोलंदाजी करावं लागेल हुसेन याला. पंचांचा निर्णय मित्रांनो इथं अंतिम असणार आहे. पंचांशी कोणी वादविवाद घालू नये. जो पंच निर्णय देतील तो सर्वांना मान्य असणार आहे. पंच जो निर्णय देतील एकेरसच्या खेळाडूंना एक विनंती की जो पंच निर्णय देतील तो सर्वांना मान्य असणार आहे. नोरासिक या संघाने नाणेफेक जिंकलेले आणि आपला निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले ते नोरासिक या संघाने आणि आमंत्रण केले ते श्री गणेश 140 संघाला. टाइम वेळा अंपायर जो निर्णय ते गणिबा एक लक्ष असू द्या मित्रांनो. धन्यवाद. पंचांशी कोणी वादवाद करू नये. जो पंच जो निर्णय देतील तो सर्वांना मान्य असणार आहे. आणि ह्यासाठी जे पंच लाभलेत आम्हाला अमित सोना जे स्ट्रायकरला आहेत आम्ही ते नेरळचे पंच आहेत. प्रवीण विसे मुरबाड आणि अकबर मनियार वाशिंचे पंच आहेत. वाशिन हो हो हो, या टायमाला खरोखरच गोंडी गावदेवी ट्रस्टचे सर्व जे मान्यवर आहेत त्यांनी वरती यायचं आहे. स्टेजवरती यायचं आहे. एक निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू 5वा चेंडू फेकण्यात असेल बहुधा. हो खरोखरच जबरदस्त गोलंदाजी एके रॉयल्सच्या संघाकडून जबरदस्त गोलवत होताना हुसेन इकडे खरोखरच यॉर्करला चेंडू 2 चेंडू निर्धाव गेलेत. 84 धावाचा पाठलाग करत धावसंख्या होती ती मात्र 9. तगडं आव्हान समोर ठेवलंय ते एके रॉयल संघाकडून. पहिलाच ओपनिंगचा सामना. सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव समाधान मला धावसंख्या होती ती एका धावसंख्या डबल फिगर मध्ये संघ जाताना धावसंख्या झाली 10. इथं षटक संपते. एक षटक संपले. धावसंख्या झाली 10. आता मात्र 10 डबल 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 3 रन दा पहिले डबल आया पहिला बॉल 2 रन का पहिला बॉल 2 रन का दूसरा बॉल एक सिंगल है. पहले आकाश ने स्ट्राइक लिया था. आकाश का एक षटक संपलं. धावसंख्या झाली ती 10. 84 धावा पाठलाग करत असताना पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये 10 धावा कुठल्या गेल्या. आणि आता नवीन गोलंदाज कोणाला पाहायचंय. नबीउल समोर आहे तो भूषण. रसाल पेटनेम रसल सारखी मात्र गोलंदाजी करावं. रसल मसासारखी गोलंदाजी करावं लागेल नबीउलसाठी. नबीउल राऊंड विकेट भूषणसाठी. आणि हा शॉर्ट चेंडू आणि हा झेल होतोय. एक जबरदस्त झेल. नोमान एक जबरदस्त झेल घेतोय कारण जबरदस्त फलंदाजी केली होती नोमान याने आणि एक चांगला झेल घेतोय डीपच्या दिशेने. एक तंबूत फलंदाज पाठी पाठवतोय. 84 धावाचा पाठलाग करत असताना 10 धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय मंगलमूर्ती या संघाकडून. कारण लक्ष मात्र भरपूर मोठं आहे आणि कशा प्रकारे पार करतो पाहायचा मंगलमूर्ती संघ. युसुफ
युसुफ, नवीन फलंदाज युसुफ ह्या पुढचा सामना असणार आहे नुरासिक वर्सेस श्री गणेश 141 शाखा क्रमांक 141 यांच्यामध्ये. आणि नुरासिक संघाने प्रथम क्षेत्ररक्षण नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि फलंदाजी आमंत्रण केलं ते शिवसेना 141 या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करणं यश भेटलं ते नबीउल्याला. निष्ठावंत चषकमध्ये पहिलाच ओपनिंगचा सामना, उद्घाटन सामना. सर्व मान्यवर ह्या सामन्याचा आनंद घेत असताना चांगली बॅटिंग पाहिली बघितली आपण नोमान यांच्या बॅटमधून. आणि हा शॉर्ट चेंडू होता. एक धाव भेटता येते, एक लेग बायचा इशारा. धन्यवाद सर. एक धावेने धावसंख्या होती 11. षटक चालू आहे तर दुसरं एक चांगली गोलंदाजी. लक्ष मात्र भरपूर मोठं आहे पण पार होऊ शकतो का पाहायचं आहे. कारण आता समोर असणार तो आकाश आणि युसुफला काहीतरी करामत करून दाखवावं लागेल हा सामना जर जिंकायचा असेल तर. आणि चांगले गोलंदाजी होते ती. पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू होता. सडो मान्यवर यांचं स्वागत. एक चांगली बॅटिंग पाहिली गेली नौमान्याच्या बॅटमधून. चांगली गोलंदाजी होते एक केरळच्या संघाकडून. पुढचा चेंडू पंचांना पास करून शॉर्ट चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. बॅट्समनला काही समजत नाहीये. थोडासा हलकाचा स्विंग होतोय चेंडू म्हणावा लागेल आणि निर्धाव चेंडू जातोय कारण लक्ष मात्र मोठं आहे. 84 धावकारीच्या सामन्याच्या जिंकण्यासाठी चेंडू झाल्याच्या षटकामध्ये 4 आणि षटक चालू आहे दुसरा. एकतर्फे सामना होतो की असं पाहिजे कारण लक्ष 84 धावत असताना धावसंख्या होती मात्र 11. नबीउल पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू डिक्लेअर झोन आणि हा डी झोन मध्ये जातं. चौकार चौकार. चार धावेने सगळ्यात धावसंख्या दिली ती 15. हे रूल्स सर्वांसाठी सेम असणार आहेत. पूर्ण टीमसाठी पूर्ण टुर्नामेंटसाठी एकच रूल असणार आहेत. या षटकाला काय चेंडू बाकी धावसंख्या होती ते मात्र 15. हो यॉर्करचा चेंडू मिस फील्ड होते. एक धाव भेटते. एका धावेने संघात धावसंख्या 16. इथं षटक संपते बहुधा. 2 षटकं संपली. एक षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी केली. 6 धावा मात्र दिल्या गेल्या षटकामध्ये आणि संघात धावसंख्या 16. दोन षटकं झाले. धावसंख्या 16. स्टेजच्या वरून जर डायरेक्ट बॉल गेला बाहेर तर षटकार आहे आणि स्टेजच्या आतमध्ये आला तर चौकार असणार आहे. सरपटे आला तर मात्र 2 धावा असणार आहेत. जर स्टेजमध्ये आला या कॉमेंट्री बॉक्समध्ये जर डायरेक्ट बॉल आला तर तिथं चौकार आहे आणि स्टेजच्या वरून जर गेला कॉमेंट्री बॉक्सच्या जर वरून चेंडू गेला तर तो षटकार असणार आहे. हा नियम पूर्ण टुर्नामेंटसाठी आहे.
इथं झेंडा लावलेला लक्ष असू द्या आणि पंचांकडून काय निर्णय लक्ष करून घ्यायचे आहेत. हुसेन दुसरं षटक. खरोखरच चांगली गोलंदाजी. थोडंसं हलकासा स्विन होतोय चेंडू. लेग कटर होतोय चेंडू. समजत नाही आकाशला. चांगली गोलंदाजी हुसेन यांच्याकडून. पहिली षटकामध्ये 10 धावा दिल्या होत्या. या षटकात तिसरा षटक चालू असताना पहिला चेंडू निर्धाव. 84 धावाचा पाठलाग करत असताना मंगलमूर्ती हा संघ. आणि हा झेल होतो का पाहायचंय. सुंदर झेल. आज मात्र मैदानावरती नो मान आणि नो मॅन. सर्वांना करतो तो नो मॅन. माझ्या दुसरा कुठला मॅनच नाही म्हणून मी नो मॅन. आणि एक चांगली फलंदाजी चांगलं शतरक्षण नो मॅन यांच्याकडे होतं ना. घडी बाद होतो दुसरा. 84 धावाचं अशक्य प्रयास म्हणावं लागेल. आव्हान घेऊन खेळतो तो मंगलमूर्ती संघ. थोडंसं चांगली फलंदाजी करावं लागेल आपल्या संघासाठी आज सामना जिंकायचा असेल तर. कारण षटक चालू होते तिसरं. एक चांगली गोलंदाजी केरळच्या संघाकडून. विपुल मंगलमूर्ती संघाकडून. थोडासा रवींद्र सारखा दिसणारा खेळाडू विपुल. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या होती ती 16 धावसंख्या होती. 2 गडी बाद झालेत आणि लक्ष येतो मात्र भरपूरसा मोठा. 84 धावा पाठलाग करत असताना धावसंख्या 16. हो चांगली गोलंदाजी होते हुसेन यांच्याकडून. एकच धाव समाधान मानावं लागेल. एक धावसंख्या होती 17. चौकार षटकाराची आतिषबाजी केली होती नोमॅन यांनी आणि चांगलं शतरक्षण सुद्धा नोमॅन यांच्याकडून. हुसेन या टायमाला सुद्धा झेल होतोय. जातोय चेंडू नोमॅन कडेच. आज मात्र चेंडू नोमॅनचं थोडंसं एक चांगला दिवस आहे असं म्हणावं लागेल. आमचे मान्यवर सुद्धा सांगतायत की खरंच आजचा दिवस ज्याचा चांगला असतो तो पूर्ण टुर्नामेंटमध्ये दिसून येतो. आणि आजच्या दिवसामध्ये 3 झेल जे घेतले ते मध्ये नोमॅन याने चांगलं क्षेत्ररक्षण. आणि हा सामना झुकतोय तो जवळजवळ केरळच्या संघाकडे. कारण 84 धावाचा पाठलाग करत असताना मात्र धावसंख्या झाली ती 17. जबरदस्त. वैयक्तिक 58 धावा काढल्या ते नोमॅन आणि 3 झेल घेतले गेले ते नोमॅन याने. 3 झेल घेतले गेलेत ते नोमॅन याने. 3 झेल असं म्हणावं डिपच्या दिशेने घेतले. कारण ऑफ साईडला सुद्धा लेफ्ट बॅट होता डिपच्या दिशेने आणि राईटी असताना सुद्धा डिपच्या दिशेने. एक चांगले झेल चांगलं शतरक्षण चांगली गोलंदाजी हुसेन यांच्याकडून. शाहरुखला काहीतरी करामत करून दाखवावं लागेल कारण लक्ष मात्र भरपूर मोठं आहे. आणि हा जातो डी झोन मध्ये चेंडू. 2 धावा. षटक संपला इथे. 2 धावेने सगळे धावसंख्या गेले ते 19. लक्ष खूपच मोठा अशक्य आव्हान म्हणावं लागेल मंगलमूर्तीसाठी. आता मात्र एक चांगली गोलंदाजी केली हुसेन यांनी. या षटकामध्ये मात्र 3 धावा दिल्या. 2 गडी बाद करण्यात यश भेटलं हुसेन याला. आणि केरळकडून खरोखरच जबरदस्त गोलंदाजी होताना जबरदस्त फलंदाजी पाहिली आणि जबरदस्त गोलंदाजी होती ती हुसेन यांच्याकडून. 3 षटकं संपली. धावसंख्या दिली ती मात्र 19. लक्ष मात्र खूपच मोठे आता. दोन 12 चेंडूवर 65 धावांचं गणित पाहायचं कशा प्रकारे होतोय. बॉलर ऑफिस चांगली गोलंदाजी ऑफिस यांच्याकडून. धावसंख्या दिली 20. एक निर्धाव चेंडू जातोय. खरोखरच मंगलमूर्ती संघाला असं म्हणावं लागेल की एकट्या नोमानने हरवलं असं म्हणावं लागेल. कारण 58 धावा व्यक्त केल्या. 3 झेल घेतलेत आणि भारी पडतो तो एक केरळचा नोमान. गोलंदाजी मात्र चांगली होते. पुन्हा एकदा नफीस हलकासा पुश. हो आपल्याच फॉलो तुम्ही झेल घ्यायचा प्रयत्न पावलं असं फॉल होतोय. 1 धाव भेटते येते
आणि एका धावेने संघ धावसंख्या होती 21. धावसंख्या होती 21. किती 21. दोन धावा भेटतात डिक्लेअर झोनमध्ये. याचा पुढचा सामना होणार आहे नोरासिक वर्सेस श्री गणेश शिवसेना 140वर, शाखा 140वर. आणि श्री गणेश संघाला प्रथम फलंदाजी करावं लागणार आहे. नोरासिक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारले. आमंत्रण केलं फलंदाजीसाठी. ते आणि हा झेल तो पाहायचंय आणि हा गडी बाद. एकामागून एक झटके भेटते ते मंगलमूर्ती या संघाला. आणि हा सामना जातो तो सहजरित्या म्हणावा लागेल. एके रॉयल्स या संघाच्या खिशामध्ये एक चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी झाली. एकतर्फी सामना पाहायला भेटतोय. पहिलाच उद्घाटन सामना मात्र ठोकून टाकी जी केली होती ती नोमान याने. आणि जबरदस्त फलंदाजी करून 58 धावा कुठल्या गेल्या नोमानीच्या बॅटमधून. आणि लक्ष ठेवला गेला 84 धावांचा. आणि आता मात्र एकामागून एक गडी बाद होताना मंगलमूर्ती संघाचे नवीन फलंदाज येतो तो आनंद. आनंदच्या मात्र आता चेहऱ्यावरती आनंद दिसत नाही, कारण लक्ष ठेवलं होतं 84 धावांचा. कारण भरपूर मोठं लक्ष असताना हा सामना एक केरळचा संघ सहजरित्या मनावला आपल्या खिशामध्ये घालत असताना आनंद चौथं षटक. सॉरी, फुलटॉस चेंडू आहे. एक धाव तर भेटते येते, कारण सिंगल डबलने काही फरक पडत नाहीये. सिंगल जाऊन दे, डबल जाऊन दे, काही फरक पडत नाहीये. आणि हे सुद्धा षटक संपते. षटकं संपले ती 4. आणि शेवटचं षटक बिलाल. 24 धावसंख्या दिले. आणि नवीन गोलंदाज होतो बिलाल. एके रॉयल्स कडून शेवटचे 6 चेंडू बाकी. मात्र औपचारिकता सामन्याची श्री गणेश आणि नोरासिक यांच्यामध्ये पुढचा सामना होणार आहे. एकतर्फी सामना जो करून ठेवला होता तो एक केरळ संघाकडून. एक चांगली फलंदाजी पाहिली गेली नौमान यांच्या बॅटमधून. जबरदस्त फलंदाजी. 2 धावा डिक्लेअर झोनमध्ये. श्री गणेश शाखा 141 आणि नोरासिक संघाने आपण सज्ज व्हायचे शतरक्षण लावण्यासाठी. दोन धावा भेटतात तिथे. मात्र औपचारिकता सामन्याची आणि सहजरित्या हा सामना जिंकून देतोय. एक रॉयल्सचा संघ जिंकून जातोय. आणि सर्वत्र श्रेय जाईल ते म्हणजे नौमान्याला, कारण वैयक्तिक 58 धावा आणि 3 उत्कृष्ट झेल. मॅन ऑफ द किताबमध्ये नौमान्यासाठी निश्चित असेल.
झोल होतोय इथं आणि इथं गडीबाद होतोय. शेवटचे काय चेंडू बाकी असताना वन साइडेड मॅच झाली ती. एके रॉयल्स या संघाकडून खरं जबरदस्त फलाने जबरदस्त क्षेत्ररक्षण जबरदस्त गोलंदाजी केली. एके रॉयल्स या संघाकडून 84 लक्ष ठेवलं होतं आणि मंगलमूर्ती या संघासमोर अशक्य प्रयास आव्हान म्हणावं लागेल. अनिल षटक संपलं इथे आणि हा सामना जिंकतो तो एके रॉयल्स संघ. जिंकणाऱ्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हारणाऱ्या संघासुद्धा हार्दिक अभिनंदन. भोईर साहेब, विजय भोईर साहेब, आपण इथे यायचंय.